नमस्कार, आपण पाहत आहात एन मराठी न्यूज. एन मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. पाहुयात बातमीपत्र आणि विस्तार. विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही सगळ्या जणांनी ठणकावून सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये सक्षम असा धर्मांतर विरोधी कायदा म्हणजे लव जिहाद विरोधी कायदा हा आमचा हिंदुत्ववादी विचाराचे सरकार घेऊन येईल असा शब्द आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तेव्हा दिला होता आणि महाराष्ट्राच्या हिंदू समाजाने विश्वास ठेवून आपल्या हक्काचं हिंदुत्ववादी विचाराचं सरकार महाराष्ट्रामध्ये निवडलं आणि आज मला मनापासून समाधान वाटतंय की आज महाराष्ट्रामध्ये एक सक्षम धर्मांतर विरोधी कायदा हा कॅबिनेटमध्ये पास झालेला आहे. धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 या अंतर्गत ज्याचा लवकरच काही तासामध्ये GR निघेल. यापुढे आमच्या कुठलीही हिंदू बहिणीकडे कुठलाही हिरवा साप जिहादी वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही आणि अशा पद्धतीचे कुठलेही त्यांनी लव जिहाद सारखा प्रकार करण्याचा प्रयत्न केला तर आता महाराष्ट्रामध्ये अतिशय सक्षम असा धर्म स्वतंत्र कायदा अधिनियम 2026 म्हणून आता कायदा लागू झालेला आहे. यासाठी मी आमचे आदरणीय हिंदुत्ववादी विचाराचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पूर्ण कॅबिनेटचा मी मनापासून आभार मानतो. आजच्या बातमीपत्रात इथेच थांबू. पाहत रहा एन मराठी न्यूज. बातमी आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.